नमस्कार. आज आपण एका भन्नाट विषयावर बोलणार आहोत. क्वांटम जगाचे विचित्र नियम. म्हणजे एकदम लहान अणुपरमाणूंच्या जगात काय घडतं ना त्याबद्दल. आणि हे समजून घेण्यासाठी एक खूप महत्त्वाचं साधन आहे श्रोडिंगरचं समीकरण. चला मग पाहूया हे काय आहे ते. सुरुवातच करूया एका मोठ्या रहस्याने. एक इलेक्ट्रॉन, तो नक्की कुठे असतो? हाच तो प्रश्न आहे जो सोडवण्यासाठी क्वांटम मेकॅनिक्सची सुरुवात झाली. खरंच आपण सांगू शकतो का तो कुठे आहे? आता बघा, आपल्या रोजच्या जगात सगळं किती सोपं असतं. समजा दरीत एक चेंडू आहे, तो कुठे आहे आपण सहज सांगू शकतो. तो कुठे जाईल याचा अंदाजही लावू शकतो. सगळं एकदम ठरलेलं, निश्चित. पण ज्या क्षणी आपण इलेक्ट्रॉनसारख्या लहान कणांच्या जगात जातो ना, सगळे नियम बदलून जातात. चेंडूसारखी त्याची निश्चित जागा सांगताच येत नाही. आणि इथूनच खरी गंमत सुरू होते. मग प्रश्न उभा राहतो की अरेच्छा, जर आपल्याला इलेक्ट्रॉनची अचूक जागाच माहीत नसेल तर मग आपण त्याच्याबद्दल काय जाणून घेऊ शकतो? आणि बरोबर याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी श्रोडिंगरचं समीकरण जन्माला आलं. हेच आहे आपल्या आजच्या कथेचं हिरो. आता बघा, हे आहे ते प्रसिद्ध श्रोडिंगरचं समीकरण. बघूनच थोडं भीतीदायक वाटतंय नाही का? एवढं मोठं गणित. पण काळजी करायचं काहीच कारण नाही. आपल्याला हे गणित सोडवायचं नाहीये. आपलं काम सोपं आहे. आपल्याला फक्त या समीकरणातून जे उत्तर मिळतं ना त्यावर लक्ष द्यायचं आहे. आणि ते उत्तर म्हणजे हे चिन्ह साय, ज्याला साय असं म्हणतात. तर मग हे साय म्हणजे नेमकं काय? याला म्हणतात वेव्ह फंक्शन. पण लक्षात घ्या, हे समुद्राच्या लाटेसारखी खरीखुरी लाट नाहीये. ही आहे शक्यतांची लाट. म्हणजे हे गणितीय वर्णन आहे जे आपल्याला सांगतं की इलेक्ट्रॉन कुठे कुठे सापडू शकतो. चला परत आपल्या दरीच्या उदाहरणाकडे येऊया. कल्पना करा, त्या दरीत चेंडू नाही तर एक इलेक्ट्रॉन आहे. मग त्याचं वेव्ह फंक्शन म्हणजेच त्याच्या शक्यतांची लाट साधारणपणे अशी काहीतरी दिसेल. आता या लहरीचा अर्थ काय? अगदी सोपा आहे. जिथे जिथे ही लहर जास्त उंच आहे तिथे तिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. सोपं आहे ना? आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण या वेव्ह फंक्शनचा वर्ग करतो म्हणजे साय स्क्वेअर, तेव्हा आपल्याला मिळतो एक शक्यतांचा नकाशा. या नकाशात जिथे उंचवटा जास्त तिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता जास्त. म्हणजे आपल्याला एक प्रकारे इलेक्ट्रॉन कुठे लपला असेल याचा अंदाज येतो. भारी आहे ना? तर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? या नकाशावर जिथे उंच शिखर आहे तिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि जिथे ही लहर एकदम सपाट आहे किंवा शून्य आहे तिथे तो सापडण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. बरं, आता आपल्याला शक्यतांचा नकाशा तर मिळाला, पण पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण प्रत्यक्षात त्याला शोधायला जातो म्हणजे मोजमाप करतो किंवा बघतो, तेव्हा नक्की काय होतं? विचार करा, आपण मोजमाप करण्याच्या ठीक आधी ही शक्यतेंची लहर सगळीकडे पसरलेली आहे. इलेक्ट्रॉन एकाच वेळी अनेक ठिकाणी असण्याची शक्यता आहे. तो एक धुक्यासारखा आहे जणू. आणि ज्या क्षणी आपण त्याला बघण्याचा प्रयत्न करतो, जादू होते. अक्षरशः ती अख्खी शक्यतांची लहर गायब होते आणि इलेक्ट्रॉन आपल्याला फक्त एकाच निश्चित जागी सापडतो. सगळ्या शक्यता संपून एकच वास्तव समोर येतं. ह्याच अद्भुत गोष्टीला म्हणतात वेव्ह फंक्शन कोलॅप्स. तर आपलं कोडच सुटलं. आपल्याला इलेक्ट्रॉनची जागा मिळाली. पण हे फक्त त्या एका क्षणापुरतं खरं असतं. मोजमाप करण्याच्या क्रियेमुळेच जणू काही ती क्वांटम सिस्टम आपल्या शक्यतांच्या दुनियेतून बाहेर येते आणि एका निश्चित वास्तवात आपल्याला दिसते. थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. यात अजून एक खूपच इंटरेस्टिंग नियम आहे. तो म्हणजे इलेक्ट्रॉनसाठी वाटेल त्या आकाराची शक्यतांची लहर असू शकत नाही. फक्त काही खास, विशिष्ट आकारांनाच परवानगी आहे. हे समजायला गिटारचं उदाहरण एकदम मस्त आहे. जेव्हा आपण गिटारची तार छेडतो तेव्हा ती कशीही कंप पावत नाही, बरोबर? ती काही विशिष्ट सुरांमध्येच कंप पावते. अगदी तसंच इलेक्ट्रॉनचं वेव्ह फंक्शनसुद्धा फक्त काही विशिष्ट, स्थिर आकारांमध्येच असू शकतं. आणि गंमत म्हणजे या प्रत्येक मान्य वेव्ह आकाराशी एक विशिष्ट ऊर्जा पातळी जोडलेली असते. म्हणजे सर्वात सोपा आकार तर सर्वात कमी ऊर्जा. वेव्हचा आकार जसजसा गुंतागुंतीचा होत जाईल तसतशी त्याची ऊर्जा पातळी वाढत जाईल. आणि याच अविश्वसनीय कारणामुळे क्वांटम जगात ऊर्जा सलग प्रवाहासारखी नसते. ती पायऱ्यांसारख्या विशिष्ट पॅकेट्समध्ये असते. आणि याच पॅकेट्सना क्वांटा म्हणतात. क्वांटम मेकॅनिक्स हे नाव इथूनच तर आले आहे. तर मग श्रोडिंगरच्या समीकरणातून आपण काय शिकलो? एक खूप मोठी गोष्ट की क्वांटम पातळीवर वास्तव हे निश्चित नसतं, तर ते शक्यता आणि संभाव्यतेवर आधारलेलं असतं.
आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच यामुळे पूर्णपणे बदलून जातो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर प्रत्येक गोष्ट आपण पाहण्याआधी फक्त एक शक्यता असते, तर वास्तव या शब्दाचा खरा अर्थ तरी काय? यावर नक्की विचार करा. नमस्कार. आपण रोज हे जे डिजिटल जग बघतो ना, जे तंत्रज्ञान वापरतो, या सगळ्याच्या मागे एका व्यक्तीचं खूप मोठं काम आहे, हे माहितीये? चला, आज आपण याच डिजिटल जगाच्या शिल्पकाराची गोष्ट ऐकूया. कधी विचार केलाय की आपल्या स्मार्टफोनमधल्या त्या इवल्याशा चिपमध्ये नक्की काय रहस्य दडलं असेल? बरं, याचं उत्तर आहे ना, ते एका अशा शोधात आहे ज्याने आपलं जग अक्षरशः कायमचं बदलून टाकलं. तर आज आपलं आयुष्य ज्या तंत्रज्ञानाने घडवलंय त्याच्या मुळाशी नक्की काय आहे? चला, तेच शोधूया. आता बघा, सेमीकंडक्टर डिव्हायसेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, लेझर्स, अगदी क्वांटम कम्प्युटिंगपर्यंत या सगळ्या गोष्टी वरवर बघायला किती वेगवेगळ्या वाटतात नाही का? पण गंमत म्हणजे या सगळ्या एकाच धाग्याने, एकाच जबरदस्त वैज्ञानिक विचाराने जोडलेल्या आहेत. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं तंत्रज्ञान, याचा अख्खा पाया फक्त एका व्यक्तीच्या कामाने रचलाय. हो, एकाच व्यक्तीच्या. कोण असेल बरं ही व्यक्ती ज्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं? त्यांचं नाव आहे एरविन श्रॉडिंगर. 20व्या शतकातले खूप मोठे ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ, ज्यांनी विज्ञानाला एक पूर्णपणे नवी दिशाच दाखवली. त्यांना क्वांटम मेकॅनिक्सच्या संस्थापकांपैकी एक मानलं जातं. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी आपल्याला अणूंच्या त्या अदृश्य जगात डोकावून बघायला आणि तिथल्या गोष्टी समजून घ्यायला एक गणिती भाषा दिली. चला, आता त्यांच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या योगदानाबद्दल बोलूया. हे आहे एक असं समीकरण जे क्वांटम जगासाठी जणू काही एक राज्यघटनाच बनलं. तर हेच आहे ते प्रसिद्ध श्रॉडिंगर इक्वेशन. आता हे समीकरण काय सांगतं? तर इलेक्ट्रॉनसारखे जे अतिसूक्ष्म कण आहेत ना, ते फक्त कण नाहीत, तर ते एकाच वेळी तरंगासारखे, म्हणजे एका वेव्हसारखे पण वागतात. ही कल्पनाच त्या काळी प्रचंड क्रांतिकारी होती. मग या समीकरणाने नक्की साधलं काय? बरं, सगळ्यात पहिलं म्हणजे त्याने त्या सूक्ष्म कणांचं दुहेरी रूप स्पष्ट केलं. दुसरं, अणूंमधले एनर्जी लेव्हल्स कसे असतात हे समजायला मदत झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण ज्या चिप्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वापरतो ना, त्याचा सगळा डोलारा याच एका समीकरणावर उभा आहे. या समीकरणाच्या केंद्रस्थानी आहे वेव्ह फंक्शन. आणि गंमत माहितीये काय? हे फंक्शन असं थेट नाही सांगत की इलेक्ट्रॉन नक्की कुठे आहे. नाही, उलट ते काय सांगतं? तर इलेक्ट्रॉन एखाद्या विशिष्ट जागी सापडण्याची शक्यता, म्हणजे प्रॉबॅबिलिटी किती आहे. म्हणजे बघा, थेट उत्तराकडून आपण शक्यतेकडे आलो. हा विज्ञानातला एक खूप मोठा बदल होता. एखादी गोष्ट एकाच वेळी जिवंत पण आहे आणि मृत पण, दोन्ही असू शकते. काय वाटतं? हा विचारच आपल्याला थोडं चक्रावून टाकतो नाही का? हे जे क्वांटम जग आहे ना, याचे नियम आपल्या रोजच्या जगापेक्षा किती वेगळे आणि विचित्र आहेत हे दाखवण्यासाठीच श्रॉडिंगर यांनी श्रॉडिंगर्स कॅट नावाचा एक प्रसिद्ध विचारप्रयोग मांडला. आणि याच प्रयोगातून त्यांनी क्वांटम सुपरपोजिशन ही भन्नाट संकल्पना जगासमोर ठेवली. बरं, आता हे सगळं काम ऐकायला थोडं अमूर्त वाटतं नाही का? पण या कामाला जगाने कशी दाद दिली आणि त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर थेट कसा परिणाम झाला ते आता बघूया. साल होतं 1933 आणि ह्याच वर्षी मानवजातीच्या ज्ञानात अक्षरशः क्रांती घडवणाऱ्या या कामासाठी एरविन श्रोडिंगर यांना भौतिकशास्त्रातल्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांच्या कामाचं महत्त्व खरं तर एका वाक्यात सांगता येतं. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चिप डिझाईनबद्दल इतकं बोलतो, या दोन्ही क्षेत्रांचा पाया श्रोडिंगर यांच्याच सिद्धांतांवर, त्यांच्याच कामावर उभा आहे. विचार करा, किती मोठं योगदान आहे हे. तर मग या महान शास्त्रज्ञाचा हा जो अतुलनीय वारसा आहे त्याचा एक सारांश बघूया. एका नजरेत सगळं समजून घेऊया. हे आहेत एरविन श्रॉडिंगर. 1887 मध्ये ऑस्ट्रियात जन्मलेले. त्यांचं क्षेत्र होतं क्वांटम मेकॅनिक्स आणि त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम म्हणजे श्रॉडिंगर इक्वेशन. 1933 साली त्यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्यांच्याच कामामुळे आज आपण सेमीकंडक्टर्स, चिप्स आणि हे सगळं इलेक्ट्रॉनिक जग बघतोय. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा हातात स्मार्टफोन घ्याल तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा की एका अणूच्या आत दडलेल्या त्या अदृश्य नियमांनी आपले हे संपूर्ण दिसणारं जग कसं आणि किती प्रचंड बदलून टाकले आहे.